आई अंबाबाई, तुला तर ठाव आहे मोठ्या मालकांशी लग्न करण्याची आमची केवढी मोठी इच्छा आहे. आता आमच्या लग्नामध्ये कुठलं इग्न नको यायला. आज आमच्या आईला पाठवतोय सुनबाईला परत आणायला. तिला यश मिळू दे आणि येताना सुनबाई तिच्या बरोबरच परत येऊ देत, एवढीच आमची इच्छा आहे. ते पुरी कर ग बाई. ताई, तू सांगितलेलं समजा मागवलंय मी. एकदा बघतीस काय ओके हाय का? अरे वा, एकदम परफेक्ट तयारी केलीस की तू. हा, जा शांता, हे समजा गाडीत ठेवणी. दूर घे, हे घे. हे काय ताई? काय दिसतंय? अंगठी आहे, तुला बक्षिशी. हा, बक्षिशी? मला कसं ताई, म्हणजे मी काय केलं ताई? आम्ही तुला एवढी अर्जंटमध्ये तयारी करायला सांगितली, तू एकदम व्यवस्थित केलीस, आम्ही खुश झालो म्हणून ही बक्षिशी. अगं म्हणजे मी काय तुझी कामं करते म्हणजे मला बक्षिशी पाहिजे असं नाही. हे बघ ताई, मला बी वाटतंय का मास्तरीन घरला परत यावी म्हणून. म्हणजे जेवढ्या लवकर ती येईल तेवढ्या लवकर तुझं लगीन होईल बघ. ताई तुला सांगू, मी तर देवीला साकडं घालणार आहे बघ, का मास्तरीन घरात परत लवकर यावी म्हणून. आता कसं असं जरा चांगलं चांगलं बोलावं घरात, म्हणजे वास्तू तथास्तू म्हणत्या. हा, मग आता या वास्तूतल्या समध्या कानाकोपऱ्यात जाऊन सांगणार आहे बघ म्या, का मास्तरीन लवकर घरात येऊ देत म्हणून. तथास्तू. घे बक्षिशी घे. जा आणि सारंगला गाडी काढायला सांग लवकर, जा. वय ताई. आई, आता समज तुझ्या हातात आहे बघ. तू समज व्यवस्थित समजावून सांग त्यांना. हा, हवं तर आमच्या वतीने माफी पण माग. काय कुणाची माफी मागून कुणी लहान मोठं होत नसतं, नाही का? आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आम्ही थोडासा आयर पाठवलाय. म्हणजे दुर्गी बरोबर पण पाठवला होता, पण काय ती भांडत बसली असेल, त्यामुळे ते प्रकरण जरा वेगळीकडेच गेलं. पण कसं तुझ्या बाबतीत तसं काही होणार नाही. वयानं अनुभवानं मोठी आहेस तू, तुला रीत भात सगळी माहीत आहे. हा, त्यांचा कसा सगळा व्यवस्थित मानपान कर आणि सुनबाईंना म्हणावं या आता घरला. हे ग बोये, तू अजिबात काळजी करू नकोस बघ. समजा नीट करण बघ मी. नाही, आता तू आहेस म्हणल्यावर आम्हाला कसलीच काळजी नाही. समजा तसं व्यवस्थित होणार बघ. आई अंबाबाईचा उदो उदो.